हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे दिव्याची अमावस्या. याला दीपपूजन अमावस्या असे सुद्धा म्हणले जाते. सकाळची सुरुवात दिव्यांची पूजा करण्यापासून झाली. खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी. आजच्या दिवशी लहान मुलांची सुद्धा पूजा केली जाते आणि दीपपूजन हे मराठी संस्कृतीचा एक सण आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये दिव्याला ईश्वराचे आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. दीपपूजन करण्यामागची मुख्य कारणे म्हणजे आज्ञेचा नाश, सकारात्मक ऊर्जा, ईश्वराची उपासना, हे सगळं ह्याचे मेन कारणं आहेत. आणि आम्ही सगळे आता निघालो होतो देवीची पूजा करून निवेद दाखवण्यासाठी. आणि जात जात मला वाटेमध्ये काय भेटलं बघा. हे फुलं पाहून मला लहानपणीची आठवण आली. खरं तर खूप छान वाटलं. हे फुलं घेऊन लहान मुलं खूप खेळतात आणि आम्ही आमच्या वयामध्ये तर खूप खेळत होतो. नंतरनं आई म्हणाल्या, "याचे सुद्धा जरा व्हिडिओ घे. हे कशाचं झाड आहे हे नेमकं नंतरनं बघूयात." त्यांना शेतामध्ये लावायचं होतं. मला आज खूप प्रसन्न वाटत होतं, कारण दीपपूजन करायला खूपच छान वाटत होतं. आजची अमावस्या खूपच छान होती. दिवा जसा जळून स्वतःचा अंधार दूर करतो ना, तसेच तो आपल्या आयुष्यातील अज्ञान आणि दुःख नाहीसे करून त्याचा असा ज्ञानाचा प्रकाश पसरतो. त्यामुळे आजची अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही सणाप्रमाणे याला करतो खरं तर. कारण दिव्याच्या तेजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात पण बघा अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. मेन गोष्ट म्हणजे पूजा कशी करायची देवीची. असं ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा, त्याच्यावरती निवद ठेवायचा आणि भात, तांदूळ भाजी, निवद, मुटके करून घ्यायचे आणि खूप छान पद्धतीने आमची आई पूजा करत आहेत. तुम्ही बघू शकता. इथली पूजा झाल्यानंतर ना बागेमधल्या आईच्या सुद्धा आहे ना पूजेला तिकडे जायचं होतं. आमची इथली पूजा पूर्णपणे झालीच होती आणि आमचे दिवे बघा किती छान पद्धतीने लागलेले आहेत इथे. खूप सुंदर प्रकारे जळत आहेत. वारं होतं तरी पण छान तसेच्या तसेच होते. आणि प्रिशा बसली नंतरनं आमची परी. ती नारळ खात होती आणि आम्ही बळजबरीने तिला आहे ना देवाच्या पाया पड असं सांगितले होते आणि देवाकडे प्रार्थना कर, मला आणि दादूला सुखी ठेव म्हणून. ते बघा तिच्या तोंडातलं नारळ काही संपत नव्हतं आणि मला हसू काही कंट्रोल होत नव्हतं. तिला सगळेजण म्हणत होते, "बोल, बोल, देवाला मला सुखी ठेव असं म्हण." पण ती नारळ खाण्यामध्ये खूप मस्त रमलेली होती आणि एक झाले की दुसरं नारळसुद्धा आहे ना पटकन खाल्लं तिने. किती घाई झाली बघा तिला नारळाची, जसं की कोणीतरी तिच्याकडून घेणारच आहे. नंतर आम्ही बागेमधल्या आईच्या मंदिराकडे निघालो होतो आणि मुली बघा, आम्ही सगळे मागे आणि हेच पुढे पळतायत मस्त. लहान मुले खरंच खूप मस्त असतात. ते एकदम नितळ मनाचे असतात. त्यांच्या मनामध्ये काही दोष वगैरे नसतो. नंतर आम्ही आलो होतो बागेमधील आईच्या मंदिरामध्ये. इथे सुद्धा पूजा करून घ्यायची होती. आम्ही पूजेला सगळेजण बसलो होतो. आई आणि प्रिशा मागेच राहिल्या होत्या. त्या पण आल्या नंतरनं दोघीजणी आणि बसून घेतलो आणि पूजा करायला सुरुवात केली. इथली पूजा झाल्यानंतरनं आम्ही पालवी शोधत होतो. पालवीचं झाड भेटल्यानंतरनं पालवीच्या झाडाची सुद्धा पूजा करून घेतली. आणि आमची प्रिशा बघा कशी मातीमध्ये खेळते आणि काय शोधत होती काय माहिती इथे. तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. इथे बस गं देवाच्या पाया पड म्हटलं तर बसत नव्हती. खूप वेळ काहीतरी शोधत होती. तिचं काहीतरी हरवलं होतं वाटतं. आणि आजचा व्हिडिओ खरं तर मला टाकायला उशीर झाला. खूप लेट झाला. आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही पालवीच्या झाडाची पूजा करून घेतली होती. आणि ते सगळेजणच ना झाडाची पूजा करत होते. पूजा झाली की घराकडे निघालो आणि इथे मध्येच बघा हे मुलं हट्ट करत होते की आम्हाला हे फूल पाहिजे म्हणून. आणि सगळेजण आजीकडून घेत होते. फुलं घेतली आणि नंतर आम्ही निघालो. घरी आले की झाडांना पाणी घालून घेतलं आधी तर, कारण आज झाडांना पाणी घातलं नव्हतं आणि खूपच वाळल्यासारखे झाले होते. आमच्या गॅलरीमधील गुलाबाला तर 9-10 कळ्या लागलेल्या होत्या. हा वाळून जाऊ नये म्हणून आधी झाडांना पाणी घालून घेतलं. नंतर प्रिशाला शोधत होते, तर प्रिशा बघा आमची काय करते. आत्तूने खूप सुंदर आणि खूप मेहनतीने फोनमध्ये बघून रांगोळ काढली होती दीपपूजनाची आणि सगळे रांगोळ मुलीनं मोडून टाकली. आणि नंतरनं घरात आल्यानंतरनं रात्री बघा, ही अजिबात तिचं एक पण खेळणं दादूला घेऊ देत नाही. प्रथमेश तिच्याकडे एवढा जायला प्रयत्न करतो आणि तिचे खेळायला भांडे वगैरे घ्यायला बघतो.
पण ती अजिबात देत नाही. हे बघा, बॉल घेतला की लगेचच त्याच्याकडून ओढून घेतला तिने. खूप हट्टी आहे आमची परी. आणि हे बघा तिचा खेळ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट